पन्हाळा तालुक्यातील माळवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा, उपचारानंतर तब्येतीमध्ये सुधारणा। पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता 7वी व 6वी मध्ये शिकणाऱ्या 6 मुलींना आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ल्यामुळे अचानक जुलाब व उलट्या चालू झाल्या। त्यांना तातडीने कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी विद्यार्थिनींच्यावर उपचार केले। माळवाडी प्राथमिक शाळेची सुमारे 170 पटसंख्या आहे। आज इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेल्या कल्याणी अनिल चौगुले आणि इयत्ता 6वी मध्ये शिकत असणाऱ्या स्वरांजली संजय खोत, श्रावणी राहुल खलासे, संस्कृती युवराज सागावकर, संयमी संजय सिंह गायकवाड, संचिता सागर चौगुले या 6 मुलींना सर्वांच्या बरोबर आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला, पण त्यातील फक्त 6 मुलींना जुलाब व उलट्या चालू झाल्या। त्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी कोतोली आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं, पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी कोणतीही कल्पना न देता रुग्णालयात दाखल केल्याचे पालकांनी सांगितले। जेव्हा पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगलेच धारे बदलला। विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिलं जात असल्याबद्दल पालकांनी वेळोवेळी शाळेकडे तक्रार करून देखील शिक्षक आणि व्यवस्थापन समिती दुर्लक्ष करीत असल्याचं पालकांनी सांगितलं। अनेक वेळा जेवणात आळ्या आणि टोके सापडत असल्याचं शिक्षकांना निदर्शनास आणून दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। आरोग्य अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत। विद्यार्थिनींची तब्येत आता सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टर रेवडेकर यांनी सांगितलं। शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आल्याचं यावेळी सांगितलं। विद्यामंदिर माळवाडीतील शाळेतील मुली आहेत, तर आम्ही त्यांचे पालक आहोत। दररोज तक्रार मुलांची येत आहे। आळ्या गावत्यात, टोके गावत्यात, जेवण व्यवस्थित नसते, आंबूस लागते, आंबट भाजी वगैरे असते। तरी सुद्धा घरात शाळेत जाऊन आम्ही तक्रार करत होतो, पण शिक्षक आमच्याकडे दुर्लक्षच करत होते। पण आज इतका प्रसंग वाईट आलाय की मुलींनी चक्करून पडल्यात आणि उलट्या वगैरे केलेल्या आहेत। ही आम्हाला गांभीर्याची परिस्थिती ह्यांचं बघूच वाटून झालं। यांचा हाल इतकं सकाळपासून आम्ही तळमळ करतोय, धावपळ करतोय, एवढी त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।